असं कसं झालं बाई? असे कसे गेले सुमंतराव तुम्हाला सोडून? बाई मला कसं कळलं नाही एवढं मोठं दुःखाचं डोंगर तुमच्या? अगं आहेत आहेत आणि असले नसले मला काय फरक पडतोय? अहो मग असं का दिसताय तुम्ही? हा दागिने कुठे गेले सगळे? कुठे गेले दागिने? अहो श्रीलंकेची पार्वती होऊन का बसलात तुम्ही? काय झालंय माई? हा ओ माई, आता आलं लक्षात माझ्या. तुमच्या लेकीच्या वीरामुळे तुम्ही संन्यास घेणार आहात का माई? भैरवी वसे म्हणतात मला. हं? सगळ्यांना भिकेला लावल्याशिवाय ना मी संन्यास घेत नसते, कळलं? तुमचं ना मला काही कळतच नाही माई. ती पांढरी पाल, ती ऐश्वर्या आपल्या टीम मधला महत्वाचा मेंबर होती ना, महत्वाचा खेळाडू होती. मॅच फिक्सिंग मध्ये तिलाच मैदानाच्या बाहेर काढून टाकलं तुम्ही. हा आता कसं जिंकणार माई आपण? जयंती, मला ना माझे सगळे डाव एकटीने खेळायची सवय. इतकी वर्ष तेच करत आलीये ना मी. मला नकोय कुठली टीम वगैरे. आणि असंही ती ऐश्वर्या म्हणजे उषाखालची नागिण आहे, नागिण. कधी आपल्याला डसली असती ना आपल्याला कळलंही नसतं. अगं जी तिच्या घरच्यांची होऊ शकत नाही ती आपली काय झाली असती. म्हणून केलं तिला बाजूला. आपल्याला नाही गरज कोणाची. आणि ही भैरवी वजे एकटीच खमकी आहे सगळ्यांना नडायला. ते सिनेमात ऐकलंयस ना, 1 मॅन आर्मी? ऐकलंय ना? तशी मी 1 वुमन आर्मी. एकटीच काफी आहे सगळ्यांना. असं पण माई, त्या ऐश्वर्याला त्या मेंढ्यांच्या घराबाहेर काढून तुम्ही आपला त्या घरात जाण्याचा मार्ग बंद केला. असं नाही वाटत का तुम्हाला? असं काही केलेलं नाहीये मी. उलट ऐश्वर्याच आपल्यासाठी त्या घरातला सगळ्यात मोठा अडसर झाली असती. म्हणून तिला बाजूला काढावं लागलं मला. उलट आता आपला त्या घरात सामना करणारं असं कुणीच शिल्लक नाहीये. आता आपला त्या घरातला मार्ग मोकळा होणार. आता अगदी सहज आपण त्या घरात शिरू शकतो. आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तुम्हाला खात्री आहे ना माई? 100%. झालं ना मग, बास की आता. मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही जर 1 वुमन आर्मी ना, मग मी 2nd वुमन आर्मी. कमाल आहे हा ऐश्वर्या. नाही म्हणजे सावलीला एक्सपोज करायचं, सगळ्यांसमोर तिचं सत्य आणायचं, आईने तिला घराबाहेर काढलं असतं. काय प्लॅन करते यार ही बाई, कमाल आहे. हा प्लॅन होता तिचा. राजा, आपला सारंग पण काही कमी नाही. त्याचा पण तोच प्लॅन होता. फक्त दोघांच्या पद्धती वेगळ्या होत्या. नाही पण मला आधी जर माहिती असतं, म्हणजे तिने विश्वासात घेऊन जर सगळं सांगितलं असतं, तर कदाचित आमच्या प्लॅनमध्ये तिला पण सामील करून घेतलं असतं मी. वाट लागली असती तुझ्या प्लॅनची, वाट. कारण काय ना, ऐश्वर्याच्या लक्षात आलं असतं की हा प्लॅन तुझ्या डोक्यात आलाय ना, तिच्या कसा नाही. मग ती म्हणाली असती नाही नाही हा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही, तो उधळून लावला असता त्यांनी. काय ना, तिला सगळं क्रेडिट घ्यायचं असतं. वाटोळं झालं असतं, वाटोळं तुझ्या प्लॅनचं वाटोळं. कसल्या एवढ्या गप्पा चालू आहेत? या सावली मॅडम या. तुम्ही तर आमच्या तारणहार आहात. तुमचा महिमा किती मी गाऊ. गप्पा बसा बबलू दादा, उगाच नाटकं करताय. खरंच बोलतोय. नाटक कुठे केलं मी? मी काही केलेलं नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय, इतकंच. सावली, कर्तव्य हा शब्द ना तुझ्या पुढे फार तुकडा पडतो. कर्तव्य म्हणजे ना ड्युटी. त्याच्यामागे ना काहीतरी मिळवायचं असतं. मी ड्युटी केल्यानंतर मला हे मिळतं. तू जे काही करते ना ते निस्वार्थीपणे करतेस. तुला ना अंदाज नाही तू काय केलेस. हे घर तुटण्यापासून वाचवलेस. इथली माणसं दूर जाण्यापासून तू वाचवलेस हे घर. मी तुझी सासू असतो ना तर काय केलं असतं माहिती का? हो, कमरेचा जरा चाव्यांचा जोडगा द्या. हो पोरी, या घे चाव्या. आजपासून या सगळ्या घराची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझी. अशा चाव्या देऊन मोकळा झालो असतो मी. मोकळी झाली असती. कळलं, थँक्यू. पण राजा, काय विचार आहेत तुझे? हा, आईला बोलवतो, त्यांना ऐकव. खूप खुश होतील. इकडे आईला बोलवतो. आईच्या समोर हे सगळं बोलण्याची माझी बिशात तरी आहे का रे? मुद्दाम करतो ना. किल्ल्यांचं माहिती नाही, पण
या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन सावलीने जिंकलंय. गुणाची आहे माझी जाऊ. गुणाची का याची काय त्याची. मला माझा अजून विश्वासच बसत नाहीये की एवढे दिवस आपण सगळेच ऐश्वर्या वहिनीला शोधत होतो, ती चक्क भैरवीजींच्या नजरेखाली होती. मला पण तेच कळत नाहीये की मम्मा अशी का वागली असेल. क्लिअर मोटिव्ह आहे. तिला ऐश्वर्या वहिनीचा बदला घ्यायचा होता. अरे काय संबंध मम्माचा आणि ऐश्वर्या वहिनीचा. तर तारा, तू असं काय करतेस? त्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी ऐश्वर्या वहिनीनेच सावली वहिनीला किडनॅप केलं होतं ना, आणि म्हणूनच तुमचं पितळ उघडं पडलं ना. ह्याचाच भैरवीजींना राग आला असणार आणि म्हणूनच त्यांनी हा डाव रचला असणार. नाही सोहम, तू ना मम्माला अजून ओळखलं नाहीयेस. मम्माने ऐश्वर्या वहिनीला सुद्धा बेसावधच ठेवलं होतं. नाहीतर ऐश्वर्या वहिनी नक्कीच इतकी भोळी नाहीये की ती स्वतःहून घरी येईल. ह्याचा अर्थ मम्माने तिला काहीतरी वेगळं सांगून घरी बोलावून घेतलं असणार. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? ऐश्वर्या वहिनीला जर परिणामांची कल्पना असती तर ती कधीच समोर आली नसती. ह्याचा अर्थ मम्माने आधी तिचा विश्वास जिंकला पूर्णपणे आणि मग तिचाच विश्वासघात केला. मला चांगलाच अनुभव आहे हा तिचा. मी लहानपणापासून तिचं हे रूप बघत आली आहे. मम्मा जेव्हा शांत असते ना तेव्हा ती जास्त धोकादायक असते. पण तारा, भैरवीजींनी हे खूप चांगलं काम केलंय. नाही म्हणजे त्यांच्यामुळेच ऐश्वर्या वहिनीचं खरं रूप जगासमोर आलं. त्यांच्यामुळेच आम्हाला सगळ्यांना कळलं ना. हे वाईट आहे सोहम. वाईट? नक्की काय म्हणायचंय तुला? कारण आय नो, मी माझ्या मम्माला तुझ्यापेक्षा जास्त चांगल्याने ओळखते. तिच्या डोक्यात नक्कीच काही ना काही प्लॅनिंग सुरू असणार आहे. हे सगळं ना ऐश्वर्या वहिनीचा भिंग फुटण्यापुरता मर्यादित नाहीये. सो तू तुझ्या घरच्यांना तिच्यापासून सावध राहायला सांग, हेच मी सुचवेन. माझ्या घरच्यांना? अरे अगं काय बोलतेस तू? तुझंही घर आहे, तुझंही कुटुंब आहे. पाहिजे. ए हॅलो ऐश्वर्या, ए तू बोललास ना हॅलो? हा, तर हॅलो हा शब्द काढून टाक. भीती वाटते माहितीये का, ऐश्वर्याला सारखं वाटतं. तू हसू नको. हा, ती हसती ना की सगळे तुम्ही हसू नका रे. सगळे म्हणजे ती असल्यावर आपण कसं एकमेकांना म्हणतो, हे बोल नको, हे नको बोलू. आज कसं आपण रिलॅक्स होऊन बसलोय, हो नाही? हो खरंय. फक्त नील भाऊजी आणि सोहम नाही आहेत. हो ना, त्यांची ती मस्ती आणि धावपळ असली की घरात चैतन्य असतं. तर घर खूप रिकामा रिकामा वाटतंय. मग मी असं करतो, आई बाबांना बोलवून आणतो. चल का कुठे जा म्हणून सांग ना. माझं आजकाल ना आईसमोर बोलताना ना स्टॅम्परिंग व्हायला लागलं. असं होतं. तू मुद्दामून करतो का रे? तुला माहिती आहे ना सगळं, माझी वाट लागते म्हणून. नको, मी जातो. नको असू दे, बस. तुझा जीव धोक्यात नाही घालणार मी. धन्यवाद. मुद्दामून करतो ना. हा बोला. का? अच्छा, बरं ठीक आहे. अहो काय झालं, कोणाचा फोन होता? स्टुडिओमधून फोन होता, तुझं रेकॉर्डिंग परत पोस्टपोन झालंय. परत तिसऱ्यांदा. सावली म्हणून किती तयारी केली होती यासाठी. असं आता काय करणार, टेक्निकल इश्यू आहे. सगळ्यांच्या वेळा जुळून आल्या पाहिजे. सारंग, मी काय म्हणते, आपण सावलीची पत्रिका एकदा जगन्नाथजींना जाऊन दाखवूयात का? नाही म्हणजे काही ग्रहदोष वगैरे असेल तर कळेल ना. नाही नको बहिणी, त्याची काही गरज नाही. माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे, कष्टाला नशिबाची जोड असावी लागते. पण फक्त नशिबावर विश्वास ठेवून नाही ना चालत. सावलीचं भविष्य उज्ज्वल आहे. ते कोणीही रोखू नाही शकत.